नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलंय। अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेकांना स्थलांतर करावे लागत आहे। अशातच आज हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। पुणे शहरासाठी पुढचे 2 दिवस महत्त्वाचे असतील। हवामान खात्याने पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। यासह हवामान खात्याने घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवलाय। मैदानी भागात हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। तसेच 28, 29 आणि 30 जुलैसाठी येलो अलर्ट जारी केलाय। 2 दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला असून शहरातील अनेक भागात पाणी शिरले होते, पण धरण परिसरात शुक्रवारी पाण्याचा जोर कमी झाल्याने सुरू असलेला विसर्ग काल रात्रीपासून बंद केलाय। मागील काही दिवसात खडकवासला धरण परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला असल्याने धरण भरले होते। तसेच आज हवामान खात्याकडून पुणे, सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, गोंदिया यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भाला येलो अलर्ट दिलाय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपला कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।